वस्तुमान म्हणजे काय आणि वजन म्हणजे काय? विज्ञानात वस्तुमान हा शब्द सारखा समोर येतो, पण विज्ञान शिकायच्या आधीच तुम्हाला एक शब्द माहिती असतो, वजन. कधी कधी या दोघात गोंधळ होतो. आपण या दोघांचा अर्थ बघू आणि गोंधळ का होतो तेही बघूया. आता हा तांदळाचं पोतं उचलायचा प्रयत्न करणारा माणूस बघा. त्याला हे पोतं उचलायला खूप कष्ट होत आहेत. आता जर आपण चंद्रावर असतो आणि या माणसाला हेच पोतं तिथं उचलायचं असतं तर? आज आपल्याला माहित आहे की चंद्रावर हेच पोतं उचलायला कमी कष्ट लागले असते. खरं म्हणजे चंद्रावर लागणारं बल पृथ्वीवर लागणाऱ्या बलाच्या 1/6 असेल. चंद्रावर पोतं नेताना आपण त्यातले तांदूळ कमी केले नाही, मग त्या माणसाला पृथ्वीच्या 1/6 बल का लागलं? आपण याचा जरा विचार करूया. मुळात पृथ्वीवर पोतं उचलायला बल का लावावं लागतं? असं वाटतं की काहीतरी पोत्याच्या खालून पोत्याला स्वतःकडे ओढतं आणि म्हणून ते उचलायला माणसाला बल लावावं लागतं. पोत्याला खाली कोण खेचतंय? पृथ्वी. याला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण म्हणतात. चंद्रावर सुद्धा चंद्र पोत्याला स्वतःकडे खेचतो, म्हणजे चंद्राला स्वतःचं गुरुत्वाकर्षण आहे. पण चंद्र पृथ्वी इतक्या जोरात पोतं ओढत नाही. आपल्याला हे माहिती आहे कारण माणसाला चंद्रावर पृथ्वीच्या 1/6 बल लागतं. एखादी वस्तू उचलायला आपल्याला जे बल लावायला लागतं त्याला आपण वजन म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या की वस्तूचं वजन म्हणजेच त्याला उचलायला लागणारं बल. तुम्ही ती वस्तू पृथ्वीवरून चंद्रावर नेली की बदलतं आणि तुम्ही इतर ग्रहांवर गेलात तरीही ते बदलतं. पण थांबा, पृथ्वीवरून चंद्रावर पोतं नेलं तेव्हा पोत्यात किती तांदूळ आहेत ते बदललेले नाही. त्याला काय म्हणतात? किती तांदूळ म्हणजे पोत्यात किती द्रव्य होतं? कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्या वस्तू, गोष्टी किंवा पदार्थ द्रव्याच्या बनलेल्या आहेत. द्रव्याच्या प्रमाणाला द्रव्याचं वस्तुमान म्हणतात आणि ते बदलत नाही. मग तुम्ही पोतं कोणत्याही ग्रहावर किंवा जगाच्या कोणत्याही टोकाला न्या. जेव्हा 2 किंवा जास्त वस्तूंमध्ये समान द्रव्य असतं किंवा समान वस्तुमान असतं तेव्हा त्याच ग्रहावर त्या वस्तूंना लागणारं बल समान असतं. मग एका पोत्यात बटाटे असले आणि एकात तांदूळ असले तरी काही फरक पडत नाही. द्रव्याचं प्रमाण समान असलं की त्याला उचलायला लागणारं बलही समान असतं. म्हणजे समान वस्तुमानाचं वजन समान असतं.